दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र मतदान होणार आहे। तरी या दिवशी आपल्या सर्व मतदारांना मी आवाहन करीत आहे की न चुकता मतदान केंद्रावर जाऊन आपलं बहुमूल्य मत त्याच्यामध्ये ते नोंदवावं आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण त्याच्यात सहभागी व्हावं। या मतदानाला जात असताना आपल्याकडे असलेले निवडणूक ओळखपत्र किंवा जर का निवडणूक ओळखपत्र नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, बँकेने जारी केलेलं पासबुक ज्याच्यावरती छायाचित्र आहे यासारखे किंवा मनरेगाचं जॉब कार्ड यासारखे कोणतेही ओळखपत्र अन्य देखील चालणार आहे। परंतु त्या ओळखपत्रावरती योग्य पद्धतीचा फोटो, नाव वगैरे असेल याची खात्री देखील ती करून घ्यावी। तसेच मतदानाला येत असताना आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये सोबत मोबाईल आणू नये। मोबाईलला आपल्याला अलाउड त्याच्यामध्ये परवानगी देता येणार नाही मतदार कक्षामध्ये ते जाऊन मतदान करण्याकरिता। त्यामुळे आपण आपला मोबाईल घरी ठेवून यावं, अन्यथा आपल्या कोणत्याही मित्र मैत्रिणी किंवा कुटुंबियांच्याकडे ते स्वाधीन करूनच मतदान केंद्रामध्ये प्रवेश करून मतदान नोंदवण्यात यावं। याकरिता कृपया सर्व मतदारांनी निवडणूक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना योग्य ते सहकार्य देखील करण्याचे मी आवाहन याद्वारे मी करत आहे। तसेच मतदानाला येत असताना आपल्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार उभा आहे त्याच्यासाठीचं KYC नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन देखील दिलं आहे, नो युअर कॅन्डिडेट। त्याच्यावरती सर्व उमेदवारांची सविस्तर माहिती देखील नोंदविण्यात आलेली आहे। तसेच आपले मतदार यादीमध्ये नाव आहे किंवा नाही, तसेच मतदार यादीमध्ये नाव असल्यास ते कोणत्या मतदान केंद्रावरती आपलं मतदान करावयाचं आहे याच्याबाबतची सविस्तर माहिती ही देखील वोटर्स हेल्पलाईन ॲप या मोबाईल ॲपवरती जाऊन तपासावी आणि त्यानुसार मतदान केंद्रावरती आपण पोहोचावे। चुकीच्या मतदान केंद्रावरती आपण जर का पोहोचला तर आपल्याला नाहक त्याच्याबाबतचा त्रास येऊ शकतो। याकरिता आपल्या स्थानिक BLO जे आहेत, बूथ लेवल ऑफिसर, त्यांच्या माध्यमातून देखील निवडणुकीची आपले मतदार यादीप्रमाणे जे डिटेल्स आहेत, सविस्तर माहिती आहे ती वोटर इन्फॉर्मेशन स्लिप देखील आपल्या घरपोच करण्यात येणार आहे। जर का ती प्राप्त झाली नसल्यास ते BLO कडून ती प्राप्त करून घ्यावी किंवा आपण वोटर्स हेल्पलाईन ॲपवरती जाऊन आपली मतदान केंद्राची माहिती जाणून घेऊन मतदान केंद्रावरती न चुकता मतदानाकरिता आपण उपस्थित राहून आपलं बहुमूल्य मत या दिवशी नोंदवावं आणि लोकशाहीच्या उत्सवात आपण निश्चितच सहभागी व्हाल अशी मी अपेक्षा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मी करीत आहे। धन्यवाद।